छत्रपती संभाजीनगर श्रमदानातून चकाचक झाला जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर। दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवार 6 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या 2 तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा म्हणता स्वच्छ झाला। या निमित्ताने आज पुन्हा एकदा समूह शक्तीचा प्रत्यय जिल्हा प्रशासनाने आणून दिला। शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी अधिकारी जमा होऊ लागले। त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी हातात झाडू घेऊन पुढे सरसावले। सर्व आवारात अधिकारी कर्मचाऱ्यांनी गटागटाने भाग स्वच्छ करायला घेतला। वाढलेली झुडपे, गवत, जमा झालेला पालापाचोळा, फेकलेल्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, निरुपयोगी साहित्य अशा एक ना अनेक जमा झालेल्या वस्तू कानाकोपऱ्यातून निघाल्या। हळूहळू प्रत्येक कोपऱ्यात कचऱ्याचे संकलन झाले। मग महापालिकेचे कचरा वाहतूक करणारी वाहने जमा झाली। 1-2 नव्हे तब्बल 12 वाहने भरून कचरा जमा झाला। एकाच दिवसातल्या अवघ्या 2 तासाच्या श्रमदानाने चकाचक झालेले जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार पाहून सारे अधिकारी कर्मचारी स्वतःचं आश्चर्य व्यक्त करीत होते। या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी रुपेश सिंगारे, डॉक्टर निलेश अपार, एकनाथ बंगाळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिनेश झांपले, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान विभाग शरद दिवेकर आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता।